हे आहे अमेरिकेचं B-2 स्पिरिट बॉम्बर। हे जगातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक लष्करी विमानांपैकी एक आहे। हे फायटर जेट नाही तर लांब पल्ल्याचं हेवी स्ट्रॅटेजिक स्टेल्थ बॉम्बर आहे, जे विशेषतः शत्रूच्या अत्यंत सुरक्षित लक्ष्यांवर गुप्तपणे प्रहार करण्यासाठी तयार करण्यात आलंय। याची फ्लाइंग विंग रचना अतिशय वेगळी आहे, कारण याला पारंपरिक शेपटी नाही, उभे फिन्स नाहीत आणि तीक्ष्ण कोपरेही नाहीत। विशेष रडार ॲब्झॉर्बिंग मटेरियल आणि शरीराच्या आत लपवलेली इंजिन्स यामुळे हे विमान शत्रूच्या रडारपासून जवळपास अदृश्य राहतं। यातील बॉम्ब हे सामान्य फायटर जेट प्रमाणे बाहेर लटकलेले नसतात, तर पूर्णपणे आतल्या बॉम्ब बे मध्ये ठेवलेले असतात। त्यामुळे याची स्टेल्थ क्षमता आणखी वाढते। 2 पायलट्स हे विमान ऑपरेट करतात आणि हे विमान विना रिफ्युलिंग सुमारे 9600 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतं, तर हवेत इंधन भरल्यास 20,000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करू शकतं। म्हणजेच अमेरिका ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन पारंपरिक किंवा अण्वस्त्र हल्ला करून परत येण्याची क्षमता यात आहे। म्हणूनच याला इनविजिबल बॉम्बर असंही म्हटलं जातं। अमेरिकेनं आतापर्यंत फक्त 21 B-2 स्पिरिट बॉम्बर्स तयार केलेत आणि प्रत्येक विमानाची किंमत $2 अब्ज पेक्षा जास्त आहे। याचं उत्पादन 1988 मध्ये सुरू झालं आणि शेवटचं विमान 2000 साली तयार करण्यात आलं। आधुनिक हवाई युद्धात अदृश्यता, अचूकता आणि लांब पल्ल्याची ताकद यांचा संगम म्हणजेच B-2 स्पिरिट, आणि म्हणूनच ते आजही जगातील सर्वात धोकादायक स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सपैकी एक मानलं जातं। भारताचे सर्वात शक्तिशाली विमान कोणते? कॉमेंटमध्ये सांगा।